वय मला बी तसंच वाटतंय. हिला एकटीला ठेवून येता यायचं नाही हो. अहो नाही, देवीचा वसा घेतलाय तुम्ही. वसा अर्धवट टाकणं बराबर नाही. गावात दुष्काळ पसरला आहे. देवीच्या गोष्टी सांगून त्यांना जगण्याचं बळ देताय तुम्ही. हे काम असं अर्ध्यावर सोडू नका. जावा तुम्ही. बाबा मी थांबते घरी. मी घेईन आईची काळजी. नाही नको ग जगदंबा, तू तर नाटकात आहेस ना. गोष्ट सादर करताय तुम्ही. तुला तर जायलाच पाहिजे. मग आपण नाटकच करायला नको. अगं कशाला एवढी काळजी करताय माझी? जरा पडली का बरं वाटेल मला. मग मी नक्की येईन ना. खरंच येशील तू नक्की? खरंच आम्ही थांबायची गरज नाही. तू येऊ शकशील नक्की? नाही हो, नाही आहे गरज. जगदंबा मी वचन देते. मला बरं वाटलं ना की मी नक्की येईल. तू आली नाहीस ना तर मी नाटक सुरूच करणार नाही. असं काय बाळा, तुम्ही सुरू करा, मी येतेच मागणं. हा जगदंबा चल आपण तयारीला लागू. आलो चाल या. चल. माई लेकीचं हे नातं किती सुंदर आहे. किती प्रेम आहे दोघींचं एकमेकींवर. खरं साक्षात सतीमातेपासून आपला जन्म झाला. त्यामुळे या नात्या गोत्यांचे पाश आपल्याला फार अनुभवता आले ना. तुळजाई मात्र या जगदंबा रूपात ते सर्व काही अनुभवते आहे. आणि जगदंबा ही प्रत्येक परीक्षा उत्तमरित्या पार पाडते. आता लवकरच तुळजाई तिच्या योग निद्रेतून जागी होईल. जगदंबालाही तिच्या मदतीची गरज आहे. आता तुळजाई इथे नाही तर आपण तिच्या मदतीला जाणं गरजेचं आहे. अगदी खरंय. अखेर आपण एकाच सतीच्या अंशातून तयार झालेल्या 3.5 शक्तिपीठांची रूपं आहोत. तुळजा योग निद्रेतून जागृत होत नाही तोवर जगदंबाच्या मदतीला आपण जाऊया. जगदंबेच्या आईच्या रूपात तू साक्षात तुळजाचा अंश वाढवते आहेस गंगा. ह्या दरम्यान अनेक परीक्षांमधून तुला जावं लागलं आहे. आता जे देवीचं व्रत तू घेतलं आहेस, जो वसा तू घेतला आहेस, तो पूर्ण हो असा आशीर्वाद मी देते. जगदंबा अगं जागर सुरू करायचं ना. तयारी झाली नाही होय तुमची? बाबा आई अजून आली नाही हो. अगं तिला बरं नाही ना म्हणून. पण तिनं मला वचन दिलं होतं
की बरं वाटल्यावर येईन म्हणून. हा बरोबर आहे, पण आपण तिला त्रास नको द्यायला. आपण असं करू, जागर संपल्यावर लवकर घरी जाऊ. हा बर ठीक आहे, मी तयार होते. आपण सुरू करूया. चला चला चला. अगं बाई, हा बुवा इथं आलाय म्हणजे देवळात आता कुणी बी नाही. सुंदराबाई, आता लोक या नाटकात रंगून गेले की देवळात जाऊन त्या घटाचं काय करायचं ते मी करतेच बरोबर. आई राजा, आई राजा. चला, सती आणि महादेवाची पुढची कथा ऐकाय तयार आहेत ना सगळे? होय. तर सती आणि महादेवाचा पार पडला विवाह आणि दक्ष राजाच्या अंगाचा झाला नुसता दाह. ज्या क्षणी तिने मनाने पती निवडला त्या क्षणी तिचा आमच्याशी संबंध संपला. सती आणि महादेवाला नाही झाला याचा त्रास. आनंदात सुरू होता त्यांच्या आयुष्याचा प्रवास. समद्यांचं लक्ष गंगाईकडे आहे, म्हणजे मी इथनं उठून गेले तरी ह्या कानाचं त्या कानाला कळायचं नाही. हीच योग्य वेळ आहे इथनं निघून जायची. तर असं सगळं सुखात आनंदात सुरू होतं. पण मग एक घटना घडली. दक्ष राजाच्या घरी तयारी चालली होती एका यज्ञाची आणि कुणालाच आठवण नाही सती आणि महादेवांची. बरं का मंडळी, एवढ्या मोठ्या यज्ञाची तयारी सुरू आहे पण महादेवांना आणि सतीला आवतनच नाही. सती मातेला राग आला, त्या चिडल्या. आपल्या पित्याने आपल्या पतीला बोलावूच नये ही कुठली रीत झाली? माझ्या सगळ्या बहिणींना त्यांच्या पतींना यज्ञासाठी बोलवलंय, मग आम्हालाच का नाही? ब्रह्मा येणार, विष्णू येणार, मग त्याच तिघांमधले महेश का नाही? पिताश्री निमंत्रण द्यायचं विसरले असतील. आम्हाला यज्ञासाठी जायलाच हवं. निमंत्रणाशिवाय तिथे जाणे योग्य होणार नाही. देवी, तुम्ही तिथे जाऊ नका. सतीला मात्र नाही पटलं. तिचा निश्चय पक्का आणि यज्ञाच्या ठिकाणी तिला बघून दक्ष राजाला बसला धक्का. न बोलवता तू अशी का आलीस यज्ञाला? आपल्याच माहेरी जाताना निमंत्रण कशाला? तुम्ही निमंत्रण द्यायचं विसरलात ना पिताश्री?
नाही, आमचा यज्ञाचा हेतू पवित्र आहे. तो स्मशान जोगी आम्हाला इथे नकोय. हे ऐकून सतीला धक्का बसला. त्यांना राग आला. पिताश्री, तुम्ही करत आहात माझ्या पतींचा घोर अपमान. आमच्या वैभव संपन्न नगरीत स्मशान जोग्याचा करू सन्मान. दक्ष राजा महादेवांना उद्देशून वाईट उद्गार काढू लागला. अपमान केला, अवहेलना केली. आपल्या लेकीच्या सतीच्या मनाला किती यातना होत असतील याचा सुद्धा त्यानं विचार केला नाही. हे समद ऐकून सती माता मात्र भावना विवश झाल्या. पतीचं ऐकलं नाही मी, त्यांचा नाही ठेवला मान. इथे मी आल्याने झाला त्यांचा अधिकच अपमान. आवतनाशिवाय जाऊ नको असं महादेवांनी सांगितलं असतानाही सती तिथं गेली. याबद्दल तिला पश्चाताप झाला, वाईट वाटलं. तिला जाणवलं दक्ष राजांना आपल्या संपत्तीचा, आपल्या बुद्धिमत्तेचा खूप अहंकार आहे, गर्व आहे.